जवळपास 25 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि करिअरशी खेळून झाल्यानंतर फायनली आता देश पातळीवरती महाराष्ट्रात आणि स्पेशली पुण्यात सीबीआयने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सगळी सुरू केलेली आहे. इतकं सगळं मोठा स्कॅम बाहेर निघतोय, एक एक लिंक जुळत जाते आणि नीटचा पेपर कुणी फोडला आणि तो कसा फुटला या दोन प्रश्नांची उत्तरं शोधायचं काम सध्या सुरू आहेत. माध्यमही ते फॉलो करतायत आणि अर्थात सीबीआयचं ते कामच आहे. पण मूळ मुद्दा या सगळ्यामधून काय अनुत्तरित राहतो की 2024ला पेपर फुटले, त्याच्या आधी आणखी कुठले फुटले असतील, टीईटीचा स्कॅम झाला असेल, आणखी शिक्षक भरतीची 4 लफडी झाली असतील, एमपीएससी असेल, आणखी कुठलं असेल, पोलीस भरती असेल, हे सगळं एक एक लाईनमध्ये झाल्यानंतर आज जेव्हा 12वी पासून पोरांना जेव्हा डॉक्टर व्हायचं आहे, स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, अशावेळी या सगळ्या सर्कलमधले मोठे मासे एकमेकांना लिंक्ड आहेत हेच सीबीआयच्या चौकशीत समोर येत आहे. दुसरं महत्त्वाचं काय राहतंय, हे सगळं झाल्यानंतर या मुलांचं भवितव्य एक्झॅक्टली सिक्युअर कधी होणार आणि या सगळ्या गोष्टी कशा घडतात हे सगळं समजून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत आता हरीश बुटले सर आहेत. आणि ते याच्यासाठी आहेत की काल जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा सरांनी काही महत्त्वाचे सोल्युशन्स दिले होते या सगळ्यावरती. काय करता येईल, पॉलिसी मेकिंग काय असेल, भविष्यातले अंडरस्टँडिंग काय असेल. कारण समजून घ्या, पेपर फुटतायत, एनटीएची माणसं कॉम्प्रोमाइज आहे इथपर्यंत मर्यादित नाहीत. हा मूळ मुद्दा असा आहे की याच्यामध्ये जे सरकार चालवत आहेत त्यांचं इंटरव्हेन्शन आणि त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी हा मुद्दा महत्त्वाचा राहतो. आणि म्हणून मी आता त्यांच्यासोबत 4 गोष्टी समजून घ्यायला आलो आहे. मूळ मुद्दा असा आहे सर या सगळ्यामध्ये, आत्ता आपण जे काय एक बघतोय ह्या सिस्टीममधले ग्लिच काय आणि इथे पाणी मुरलंय कुठे? काय झालं आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा बघतो तर ही परीक्षा खूप मोठ्या प्रमाणावर एकच देशपातळीवर असल्यामुळे एक सगळी यंत्रणा या संपूर्ण परीक्षेशी एकवटलेली असते. म्हणजे ती यंत्रणा म्हणजे कुठली, तर मग सगळ्या तयारी करण्याच्या एकंदरीत यंत्रणा, एस्पेशली त्याच्यामध्ये मग कोचिंग क्लासेस आणि मग त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजेसचे जे काही अगदी त्याच्यामध्ये स्टेक्स असतात ते सगळे ज्युनियर कॉलेजेस, पालक, विद्यार्थी हे सगळे करिअरच्या मागे असे असतात की त्या एका करिअरच्या साठी एकच परीक्षा असल्यामुळे सर्वांच्या नजरा त्या एका दिवसाकडे असतात, ज्या दिवसाची एक दिवसाची ती परीक्षा. आणि त्या परीक्षेमध्ये जे काही घडेल ते भलंबुरं जे काही होईल त्याच्यावर आपलं करिअर ठरणार आहे. त्याच्यामुळे कोणीच कोणत्याच पद्धतीचा चान्स घेऊ इच्छित नाही. प्रत्येक स्वतःचं बेस्ट देण्याचा ते प्रयत्न करतील आणि मग हे बेस्ट देण्याच्या नादामध्ये ते खरोखरच अगदी योग्य ठिकाणाहून योग्य पद्धतीने ते करतात की नाही याचा मोठा प्रश्न होतो. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की जेव्हा जेव्हा मोठा स्टेक असतो तेव्हा तेव्हा मोठा भ्रष्टाचार असतो. ओके, कारण काय, केकची साईज जेवढी मोठी त्याचा पाय जेवढा तुम्ही काटला तर अगदी तो मोठाच असणार आहे. हे एक संघटित रॅकेट आहे. आता ही पेपर सुटी जे काही आहे की कॉन्स्पिरन्सी आहे, आता ते सीबीआयकडे प्रूव्ह पण झालं ते अगदी. म्हणजे याच्यामध्ये कोचिंग क्लासेस आहेत, त्यांचे काही मध्यस्थ, एनटीएच्या आतील काही अधिकारी, असं ते अगदी एकंदरीत नेक्सस आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये नुसतं एवढ्यापुरतं मर्यादित आहे का? नाही. तर आता पुढे जाऊन जेव्हा हे सगळे पेपर्स वगैरे तयार करण्याची प्रक्रिया असते, आधी तर अगदी राज्य पातळीवर म्हणजे देश पातळीवरचे एक्सपर्ट्स तिथे पेपर सेटिंगला बोलवले जातात. त्याच्यानंतर त्यांचे मॉडरेटर्स असतात की जे मॉडरेट त्या त्या सब्जेक्टला करतात. त्याच्यानंतरच्या वरच्या पातळीवर आणखी जो पेपर पूर्ण फायनल करायचा असतो तिन्ही विषयांचा मिळून ती एक जबाबदारी कोणाकडे तरी खास करून दिलेली असते. आणि ती जबाबदारी करणारे जे आहेत त्यांना संपूर्ण पेपरचा ॲक्सेस असतो. ते सगळे पेपर तयार झाल्यानंतर 2 सेट अगदी फायनली प्रिंटिंगसाठी रेडी असतात. दोन्ही सेट एकाच वेळी अगदी वाहतुकीत म्हणजे तुम्हाला प्रिंटिंग होतात आणि बँकेकडे ते सेफ लॉकरला ते पोचलेले असतात. ओके, 2 सेट. आता हे सगळेच्या सगळे 2 सेट म्हटल्यानंतर 180 प्रश्न आहेत, 2 सेटचे मिळून 360 प्रश्न जातील अगदी. तर हे प्रश्न क्रुशियल असतील. आता या प्रश्नांचा सगळा तो खेळ आहे. ओके, तर आता कमकुवत यंत्रणा कुठे कुठे असते या सगळ्या प्रक्रियेमध्ये? मुद्रण जिथे होते त्या ठिकाणी कुठलाही बाहेरचा अनऑथराइज्ड ॲक्सेस असेल किंवा ते खराब झालेले जे प्रिंटेड पेपर्स असतील ते प्रॉपरली अगदी डिस्ट्रॉय नाही केल्या गेले किंवा काय वॉटेवर, थोडा लिकेजचा तिथे चान्स असतो.
पॅकिंगच्या पातळीवर, वाहतुकीच्या पातळीवर 24 मध्ये वाहतुकीच्या दरम्यान पेपर अगदी फुटला गेलेला होता. केंद्रावर सुद्धा अगदी या सगळ्या गोष्टी घडतात. केंद्रावर काय घडतात ते मी पुढे सांगतो. ओके, म्हणून ही असुरक्षित तेवढी साखळी आहे. मग हा सगळा एकेरी परीक्षेचा पूर्ण दबाव असल्याने काय होतं, एक दिवस तो भविष्य घडवायचा आणि त्याप्रमाणे प्रासंगिक तो सगळा ताण, त्याच्यानंतर चुकीची पावलं त्याच्यामुळेच पडतात. आणि चुकीची पावलं बनतात सावज आणि त्यांना हेरणारे असतात दलाल. आणि मग ही सगळीच्या सगळी पूर्णच्या पूर्ण साखळी असते. आणि मग हा एंड टू एंड आपण सिस्टम फेल्युअर का म्हणतो, तर हा तो प्रश्न राहील. आणि म्हणूनच मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा बारकावे सांगायचा प्रयत्न करतो, तर हे सांगितल्यावर माझा महत्त्वाचा प्रश्न राहील की हे सगळं असं असेल तर परीक्षा सुरक्षित राहील तरी कशी. झाला तर मग आता मी तिथेच येतो पुन्हा. आता प्रिंटिंग पूर्वी काय होतं, तर तो पेपर तयार झाला, देश पातळीवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पेपर करावा लागतो. भाषांतर करताना तो पुन्हा हँडल होतो. आता भाषांतर करताना कोणीतरी काहीतरी तिथे अगदी मिशाप झाला तिथे, तर तिथूनही फुटण्याचा चान्सेस असतो. हा सगळ्यात मोठा अगदी कच्चा दुवा आहे बरं का या सगळ्या प्रक्रियेतला. अजूनपर्यंत कोणी फारसा चर्चेत घेत नाही. त्याच्यानंतर मी आत्ताच बोललो छपाईमध्ये अंतर्गत प्रेसमधला तो प्रवेश. आणि वाहतूक आणि साठवणमध्ये याच्यात खूप महत्त्वाची कडी आहे. कारण की केंद्राचा एक कर्मचारी जातो त्या जिल्ह्याच्या त्या ठिकाणी. ओके, आणि मग आता परीक्षा केंद्र जे काही आहे त्याच्यावर होणारे प्रॉब्लेम तर अजूनच वेगळे आहेत. डमी उमेदवार आहेत, सॉल्व्हर गँग अगदी त्याला आपण म्हणतो. काही ठिकाणी बिलकुल ठरवून लवकर प्रश्नपत्रिका दिली जाते. 5 मिनिटं आधी येस, अहो तेवढा वेळ खूप महत्त्वाचा ठरतो. काही ठिकाणी पेपरची वेळ संपल्यानंतरही तो पेपर अगदी लवकर घेतला जात नाही. आत्ता या फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच 15 मिनिटाचा वेळ जास्तीचा वाढवून दिलेला आहे. येस, तर म्हणून हे सगळंच्या सगळं डोळ्यासमोर घेतल्यानंतर मला असं म्हणायचं आहे, NTA कुलूप हे अतिशय मजबूत आहे, नाही अशातला भाग नाही. पण ह्या एवढ्या सगळ्या ठिकाणी मी जे सांगितलं आहे ना, इतक्या ठिकाणी त्याच्या चाव्या आहेत. आता कोण चावी उघडून काय करतील, त्याच्यामुळे ही परीक्षा भविष्यात तुम्ही कधीही अगदी अशा पद्धतीने घेतली तरी सुद्धा अगदी म्हणजे ती सेफ असेल याची कुठलीही शाश्वती नाही. आणि म्हणूनच केंद्राने तातडीने अगदी डिक्लेअर करून टाकलं की याच्या पुढे आम्ही CBT पद्धतीने म्हणजे ती परीक्षा घेऊ. मला त्याच्याकडे द्यायचं आहे. ऑनलाईन ऑफलाईनचा विषय आहेच याच्या सगळ्यामध्ये, तो अजून पेंडिंग आहे की नक्की काय करायचं काय नाही ते. दुसरं असं आहे की मग ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे. कारण काय आहे की एक सेंट्रलाइज पद्धत जर होणार म्हणजे काय म्हणू की एक गेम जर इतका मोठा होणार असेल, जसं तुम्ही म्हटलं त्याच्यावरती इतके जणांचे स्टेक्स आहेत, इतकी मोठी इकॉनॉमी आहे, तर ऑब्व्हियसली एवढा मोठा स्टेक्स ओरबाडायला कोण ना कोणती येणार आहे. म्हणजे त्याच्यातलं ते लेणं. तर म्हणून मी पहिल्यांदा आता काय सांगतो, सोल्युशनकडे येऊ आपण. पण त्याच्यापूर्वी आता हे जे करायला निघालेले आहेत हे आगीतून फुफाट्यात जाणार आहेत. आता तेच सांगायचा प्रयत्न करतोय. कसं काय मला सांगा. म्हणजे मी म्हणतो यांच्यासाठी इकडे आड होती तर तिकडे विहीर आहे. हा ऑनलाईन मधला घोळ फार मोठा आहे. आणि तो ऑनलाईनचा घोळ जो आहे तो कसं CBT इज मोस्ट व्हल्नरेबल एक्झाम. याचं कारण हे इथं ऑफलाईनचं सगळं फुटलं, 4-4 कळतंय तरी बाहेर काय गोंधळ झाले काय नाही ते तर कळणारच नाही कोणाला. ते सिस्टम म्हणजे आतल्या आत काय काय गोंधळ होतील ते कळणार सुद्धा नाही कोणाला. यस, आणि म्हणून मी त्याच्यासाठी खास अगदी म्हणजे प्रक्रियेतनं अगदी विचार केला. तर कसं आहे माहिती आहे का की क्वेश्चन पेपर अपलोड करायचा असतो, इन्सायडर ॲक्सेस आहे त्या सगळ्या गोष्टीला. आता इन्क्रिप्शन समजा जर वीक असलं तर हॅकर्सला अजून पुन्हा सोपं आहे तो अगदी हे घ्यायला. म्हणजे ह्या सगळ्या सर्व्हर रिलेटेड खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता टेस्टिंग एजन्सी यांचे स्वतःचे सेंटर्स नाही आहेत कुठं, ते व्हेंडर्सला देतात. जसं TCS आहे किंवा दुसरे कुठले अगदी अजून त्यांचे असू शकतील. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे व्हेंडर्स आहेत. आता हे व्हेंडर्स यांच्याकडे त्याचा ॲडमिन ॲक्सेस असतो.
त्यांचे सिस्टीम मॅनिप्युलेशन तिथं जर झाले आणि जे काही लॉग्स आहेत ते टॅम्पर जर झाले तर पुन्हा तुम्हाला शोधायला कठीण आहे कोणाचं काय केलं कोणाचं काय केलं कोणाचं काय केलं. लॉग टॅम्परिंग हा अगदी अतिशय म्हणजे सोपा प्रकार जरी नसला तरी आत्ताच्या या टेक्निकल याच्यामध्ये तो कठीण पण नाही आहे. आता प्रश्न असा आहे की हे सगळंच्या सगळं हो ते त्यांच्याकडे दिल्याशिवाय त्यांना तिथे परीक्षा कशी घेता येईल. प्रश्न असा आहे हा ट्रस्ट बेस्ड सगळं ऍक्सेस आहे आणि आपला प्रॉब्लेम मोठा ट्रस्ट डेफिसिटचाच आहे. सगळीकडे ट्रस्ट डेफिसिट आहे आणि ट्रस्ट डेफिसिट असल्यामुळे हे सगळंच्या सगळं प्रॉब्लेम आहे. आता या एक्झाम सेंटर लेवलला काय काय प्रॉब्लेम आहे सांगू का. याच्यामध्ये लोकल सर्व्हर आणि त्याच्या कॅशे मेमरीमध्ये तो पेपर येतो थोड्या वेळासाठी का होईना तो राहतो तिथे अगदी म्हणजे त्याला यायला लागेल. एक उदाहरण, हे एक्झाम सेंटर आहे, हो इथे पेपर येणार आहे, हो ह्या डेस्कवर समजा तो येणार असेल, हो मग काय होणार पुढे. कॅशे मेमरीमध्ये त्याचे ते प्रश्न असणार आहे. आलं का लक्षात. तो मेलवर येणार. हो येस तो ऍक्च्युली ते सगळंच्या सगळं तिथल्या सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटरवर अवलंबून आहे ना काय चाललंय ना काय नाही ते. ओके आता मग सेंटर ऍडमिन आणि टेक्निशियननी मिळून समजा जर पेपर लीक करायचं ठरवलं तर तो थोड्याशा अगोदर करू शकतात. तिकडून तर अगदी म्हणजे ऍक्सेस आहेच आहे तो काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा अगोदर जरी नाही झाला तर ड्युरिंग द केस अगदी ते सगळ्याच्या सगळं अगदी होऊ शकतं नाही अशातला भाग नाही. ओके त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीसाठी हॅकर्स अगदी खूप वल्नरेबल असतात. येस आता प्रश्न असा आहे की हे सगळंच्या सगळं टाळण्यासाठी मी उपाय सांगणार आहे. तिकडेही उपाय सांगणार आहे आणि इकडे. आता तिकडचे उपाय सांगून उपयोग नाही. ती परीक्षा आता त्यांनी तिचा चॅप्टर क्लोज केलाय त्यांनी आता. पण त्याच्यानंतर इकडे अजून कसे ते खाईत येणार आहेत आणि मोठे प्रॉब्लेम्स कसे आहेत त्याच्यासाठीच मी बोलतो. आता काय रिमोट ऍक्सेस, स्क्रीन शेअरिंग आणि एंड पॉईंट सिक्युरिटी या गोष्टी याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या राहणार आहेत. वीक आयडेंटिफिकेशन म्हणजे कुठले तर डमी कॅन्डिडेट आयडेंटिफिकेशन करताना तुम्हाला इथे प्रश्न आहेत. कारण काय फेस रिकग्निशन त्या लेवलचं स्ट्रॉंग पाहिजे. काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम करू शकतात. आता AI टेक असिस्टेड चिटिंग सुद्धा अगदी होऊ शकते. हायटेक AI टेक त्याला म्हणू शकतो. रिझल्ट मॅनिप्युलेशन होण्याचे चान्सेस याच्यात सगळ्यात जास्त आहे. सगळ्यात जास्त रिझल्ट मॅनिप्युलेशन होण्याचे. आता याचं कारण सांगतो. काय तर ह्या परीक्षा एकदाच घेता येत नाही सगळीकडे. ती परीक्षा वन टाइम 2 वाजता सुरू झाली की संध्याकाळी 5 वाजता ती संपणार होती. संपूर्ण देश पातळीवर 550 पेक्षा जास्त केंद्रांवर एकाच वेळी एकाच दिवशी एकाच देशाची परीक्षा पूर्ण. आता इथं मात्र तुमच्याकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे. तुमची 14 लाखाच्या जेईचीच परीक्षा जवळजवळ 6 दिवस चालते 2 शिफ्टमध्ये. आता इथं तर तुम्हाला 23 लाख विद्यार्थी बसवायचे आहेत पुन्हा. तर मग ही परीक्षा तुमची चालेल कमीत कमी अगदी 2च शिफ्ट असणार आहे. पण ती कमीत कमी 8 दिवस ते 10 दिवस चालेल. 8 ते 10 दिवस प्रत्येकाला वेगवेगळा पेपर द्यायला तेवढे पेपर सेटर्स तुम्हाला पुन्हा लागणार आहेत. म्हणजे आता 40 जणांनी जर गोंधळ घातला असेल तर तिथं तेवढे त्याला तो एक मोठा अगदी म्हणजे प्रश्न असणार आहे. कारण की मोठी क्वेश्चन बँक लागणार आहे. बरं ते असल्यानंतर प्रत्येक स्लॉटला त्या दर्जाचा पेपर आला पाहिजे. कारण की डिफिकल्टी लेवल एकाला कमी नाही एकाला जास्त अशातलं नाही. त्याचंही सोल्युशन त्यांनी काढलेलं आहे. प्रत्येक स्लॉटला वेगळं पर्सेंटाईल असतं आणि मग त्याचं नॉर्मलायझेशन केलं जातं. आता मला एक सांगा नॉर्मलायझेशन काय होतं कसं होतं हे जनरल पब्लिकला काही कुठे माहिती आहे काहीच नाही. इथं तर निदान OMR आपल्याला दिसते की बाबा मी इथे मार्क केलेलं होतं मला हे मिळालंय ते मिळालेलं आहे माझं इथं चुकलं तिथं चुकलं. तिथं बघायलाच काही नाही आहे. तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करता येणार नाही. हे क्रॉस व्हेरीफाय करता येतं जरूर. हे क्रॉस व्हेरीफाय जरूर करता येतं. परंतु तुम्हाला जे काही अगदी तिथं टेम्पर करून झाल्यानंतर ते टेम्पर केलेलंच सापडणार ना तुम्हाला. दुसरं काय व्हेरीफाय करणार. आणि याच्या पलीकडे जाऊन आणखी काही गोष्टी आहेत. सर्व्हर क्रॅश झाला त्या मुलांना तिथल्या तिथे एक्स्ट्रा टाइम दिला त्याच्यानंतर अनइक्वल नॉर्मलायझेशन झालं तर मग मात्र हा सगळ्याचा सगळा अगदी म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणून ही परीक्षा त्या परीक्षेपेक्षा जास्त डेंजर आहे. आणि म्हणून मी आता जनरली
ऍडमिशन देतानाचं जे काही अगदी फॉर्म्युला असतो ना, मी उपहासात्मक बोलतोय याच्यात अगदी म्हणजे फार अगदी, की 50% राखीव जागा, मग 10% EWSच्या जागा, आणि आता तुम्ही आणखी 10 ते 15% जागा ह्या अगदी अशा चुकीचे काम करणाऱ्या माफियांसाठी अगदी तिथे राखीव राहू शकतात का काय, अशा पद्धतीने मग उर्वरित जागा सामान्यांना. तर त्याच्यामुळे अवघड आहे म्हणजे अशा अवघड पद्धतीने. म्हणजे सरकारला प्रचंड प्रचंड लेवलला हे सगळीच्या सगळी तयारी करावी लागणार आहे. शेवटाकडे चाललोय म्हणून विचारतो. पॉलिसी मेकिंगवरती काम झालं पाहिजे. याच्यामध्ये जे कोणते एक्झॅक्टली याच्यावरती कोणकोणत्या अमेंडमेंट्स आणता येतील किंवा आत्ताच्या घडीला समजा कायदा मजबूत करायचा असेल एक्झाम कंडक्ट करण्यासंदर्भातला, तर सरकारला काय करावं लागेल, ह्या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं आहे. कायदा मजबूत करायचा असेल तर मग याच्यामध्ये एकच आहे, याच्यामधल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी कुठल्या का स्तरावर होईना त्याच्यासाठी अत्यंत कडक शिक्षणचे प्रावधान पाहिजे, आणि नुसते ते प्रावधान कागदावर नको तर ते म्हणजे प्रत्यक्षात उतरले पाहिजे. त्याच्यानंतर या सगळ्या अगदी जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात यांच्या संपत्तीवर टाच आली पाहिजे. यांना किमान 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 10 वर्षाची, आणि मग पुढं जन्मठेपेचं पर्यंतचं काय वगैरे त्याचं करायचं आहे तर त्या पद्धतीने ते बघावं. कारण कसं आहे की आपला कायदा अशा गोष्टीला फाशी वगैरे नाही ना अलाऊ करत अगदी, म्हणजे नाहीतर मग अगदी स्पेशल केस म्हणून अशी परीक्षा टॅम्पर करणाऱ्यांना एक स्पेशल केस म्हणून तसं काहीतरी अगदी जो त्याचा मूळ सूत्रधार आहे त्याला किमान अगदी म्हणजे ती फाशी झाली पाहिजे, अशा पद्धतीने काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून तो एक मोठा अगदी म्हणजे भीतीचं अगदी त्यांच्यावर हे राहील. आता मी ऑफलाईनचे काय उपाय राहू शकले असते त्याच्यावर मी बोलतच नाही आता, कारण की ती परीक्षा स्क्रॅप केली आहे आता मी ऑनलाईनसाठीचं सांगतो, आणि हे असं सोल्युशन सांगतो की आम्ही काही म्हणजे आमचे डीपरमधले सहकारी वगैरे आम्ही जेव्हा चर्चा करतो तर आमचे DK देशमुख सर असेल, राजर्षी शाहू कॉलेजचे तिथलं अगदी आहेत, त्याच्यानंतर सचिनचे आमचे एक मित्र आहेत जे उत्तम काउन्सिलिंग क्षेत्रात ते काम करतात. तर आम्ही सगळे मिळून जेव्हा आम्ही बसतो ना तर तेव्हा याच्यावर विचार करतो सारखं की बाबा काय कोणत्या पद्धतीने हे सगळं सुचवलं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो, हे सेंटर्स प्रायव्हेट कुठलेही न ठेवता कलेक्टर कचेरीमध्ये जेवढी जागा तुमच्याकडे ॲडिशनल आहे किंवा नाहीतर कुठली तरी दुसरी घ्या तुम्ही, 2000 विद्यार्थी परीक्षा देतील एवढी जागा दर अगदी म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरीच्या तिथे तुम्ही करा. कॉमन स्पेस राहील आणि सगळ्या परीक्षा होतील. सगळ्या परीक्षा आता तुम्हाला फक्त नीट घ्यायची आहे, JEE घ्यायची आहे किंवा MST CET घ्यायची आहे एवढ्यापुरती ती मर्यादित राहत नाही. तर तुम्हाला कोणतेही अगदी म्हणजे TET घ्या तुम्ही, बाकीच्या कुठल्याही परीक्षा जेवढ्या परीक्षा म्हणून आज अवेलेबल आहेत ऑनलाईन पद्धतीच्या CBT पद्धतीच्या त्या तिथेच घ्या. म्हणजे काय होईल की जबाबदार कोण? कलेक्टर. म्हणजे ते गव्हर्नमेंटकडे ते रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होईल. इथं रिस्पॉन्सिबिलिटीज फिक्स होत नाही, आणि म्हणून बरं हे करायला काय खूप जास्त पैसे लागतात असं वाटतं? बेसिक इन्फ्राची गरज आहे. यांनी ठरवलं तर मोठ्या प्रमाणावर ते इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात अगदी ते उभं करू शकतात. मला तेच सांगायचं, जर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रकार घडत असतील तर मूळ मुद्दा हाच आहे की ह्यांना ठरवायचं की नाही. त्यामुळे तो प्रश्न अनुत्तरित आहे. म्हणजे बराल तुम्ही वेळ दिला मला आज या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलता तरी आलं. मी ना वारंवार ह्याला सरकार म्हणजे 100% गव्हर्नमेंट दोषी असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की कोणाच तरी एक अकाउंटेबिलिटी फिक्स झाली पाहिजे. ज्यांनी हे केलं त्यांना तर CBIने ताब्यात घेतलंय, ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, सगळं ठीक आहे. मुद्दा असा आहे हे वारंवार होऊ नये आणि यातली ट्रान्सपरन्सी मेंटेन राहावी ना, याच्यासाठी जे सत्य देत ना ते या गोष्टी पुढे नेऊ शकतील. त्यांच्या हातात ऑथॉरिटी आहे आणि ते या मुलांचं भविष्य वाचवू शकतील. त्यामुळे परत म्हणजे काही नाही तरी असलं तरी सुद्धा आपल्याला ते अंगुल निर्देश तिथे सरकारकडे करावा लागतो की त्यांच्या ऑथॉरिटी त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये येणाऱ्या गोष्टींमध्ये जर ट्रान्सपरन्सी मेंटेन झाली, जर तिथे सिक्रेसी राहिली किंवा जर त्याच्यामध्ये गोष्टी डेमोक्रेटिकली समजा आपण अगदी एकदम आयडियलिस्टिक शब्द वापरतो की लोकशाहीदृष्ट्या एकदम ती गोष्टींना पुढे करता आल्या तरच त्या सगळ्याचा फायदा आहे, तरच म्हणजे पोरांचं भविष्य वाचेल. नाही तर सरांनी सोल्युशन दिले काय आणि मी आणखी 4 एक्सपर्ट्स याच्यामध्ये इंटरव्ह्यू केला काय, याच्यापेक्षा
सरकारने ह्या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजेत. त्यांचं इंटरव्हेन्शन या सगळ्यामध्ये पाहिजे आणि त्यांचा या सगळ्यावरती होल्ड पाहिजे की नक्की कुठे काय आणि कशा पद्धतीने गोष्टी घडतात ह्या ऑब्झर्व्ह होत राहायला पाहिजे. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, पुण्यावरून.